श्री स्वामी समर्थ. हाय, हॅलो, गुड आफ्टरनून. हाय, हॅलो, आवाज येतोय? ओके. जॉईन होत आहेत सर्वजण? हो, मी बोलत नाहीये, मी वेट करते, मी सर्वजण जॉईन व्हायचा. काल आपण 5 माप घेतलेली आहेत. कोणती कोणती घेतली? एक घेतली उंची, त्यानंतर रुंदी, शोल्डर, गळा, रुंदी, मुंढा. आता राहिला आहे पाठीमागील गळ्यापासून खाली 6व्या मापापासून 10व्या मापापर्यंत, म्हणजे आपली 5 माप राहिलेली आहेत आता. हा, तर आता आपण पाठीमागील गळ्यापासून खाली बघूया माप कशी घ्यायची आहेत. ओके. ब्लाऊज आहे सोबत. तर आता सुरुवातीला आहे पाठीमागील गळा उंची. तर पाठीमागील गळा उंची आपण बघूया. ब्लाऊज पाठीमागच्या साईडने करायचा. गळ्याची उंची कुठपर्यंत मोजली जाते, कशी मोजली जाते ते बघूया आता आपण व्यवस्थित. आता बरोबर सेंटर बरोबर आपल्याला गळा उंची मोजायची असते. बरोबर सेंटर बरोबर. बरोबर ठेवायचं. हा गळ्याचं सेंटर. इथं कुठं पण गळ्याची उंची नाही मोजायचं. आता हा पान गळा आहे म्हणजे इथे समजतं आपला गळा आहे. जर गोल वगैरे गळा असेल तर काही जण इथंच मोजतात तशीच. तसं नाही मोजायचं. बरोबर गळ्याच्या सेंटर बरोबर मोजायची आहे, शोल्डर पासून. चला मोजूया. टोका बरोबर वाटलं तरी त्या स्केल ठेवा अशी. आणि या पट्टी बरोबरच आता आपण उंची मोजून घेऊया. हे पहा अशी किती आली, 9.5 इंच, 9.5. किंवा तुम्ही एल टाईप मध्ये असं फोल्डर सुद्धा करून घेऊ शकता. हे असं हात ठेवायचं एक इथं आणि असं दुमडायचं टेपला. असं सुद्धा आपल्याला एक्युरेट अशी उंची मिळते, माप मिळतात. 9.5. पाठीमागील गळा उंची आली 9.5 इंच. तर आता 9.5 इथे लिहूया आपण. आता तुमची किती आली आहे ती तुम्ही मोजून बघा. तर माझी आली 9.5. प्लस गळ्याच्या उंचीमध्ये सुद्धा आपल्याला इथं मार्जिन वाढवून घ्यावं लागतं. अडकतोय व्हिडिओ, अडकतोय, आवाज ब्रेक होतोय. आता प्रत्येकाच्या गळ्याची उंची वेगवेगळी येणार आहे.
प्लस त्यामध्ये तुम्हाला शिलाई मार्जिन ऍड करायचंय 0.5. किती घ्यायचंय? अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे आपल्याला गळ्याच्या उंचीमध्ये. तुमच्या गळ्याची उंची जी काय आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच प्लस करायचा आहे. बरोबर, 10 इंच. या पद्धतीने तुम्हाला गळा उंची घ्यायची. अर्धा इंच कंपल्सरी वाढवायचंय तुम्हाला कोणत्याही साईज साठी. ओके. जो काही गळा आलेला आहे त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच प्लस करायचंय. त्यानंतर पुढचं माप घ्यायचंय कंपल्सरी आपल्याला अर्धा इंच. हा, एक मिनिट. एक दोघांचाच होतोय का सर्वांचाच होतोय? व्हिडिओ अडकवतोय सर्वांचाच का काय होतोय? अडकतोय. हा, एक मिनिट मी बघते, एक मिनिट. आवाज येतोय? क्लिअर दिसतोय? क्लिअर? एक मिनिट हा. आता येतोय आवाज ना? तर आपण गळा उंची मोजलेली आहे. समजलं का सर्वांना गळा उंची कशी मोजली? ओके. तर आता पुढचं माप आहे समोरील गळा उंची. समोरील गळा उंची मोजूया आता. ब्लाऊज सरळ ठेवायचा व्यवस्थित. ज्या साईडने आपण हुक लावलेली असतात, म्हणजे रुंदी कोणत्या साईडने मोजली, हुक लावलो त्या साईडनेच मोजली. या साईडने, त्याच साईडने आपल्याला गळा उंची मोजायची आहे. वाटलं तर ही स्केल घ्या. स्केल आपल्याला बरोबर गळ्याच्या टोकाबरोबर ठेवायची आहे अशी, आणि मोजायचं गळा उंची. तशी आपल्याला इथं गळा उंची मिळते. इथून असं ठेवायचं टेप. तर इथे समोरची गळा उंची येते 5.5 इंच. 5.5 इंच. स्केल ठेवायची नसेल तर असं येऊ द्या इथून.
आणि इथे एक हात ठेवायचा, वर एक पकडायचं आणि इथे एक पकडायचं आणि असं टेप फोल्ड करायचं गळ्याच्या टोकाबरोबर. बरोबर आपल्याला गळा उंची मिळते 5.5 इंच. ही झाली आपली समोरील गळा उंची. 5.5 प्लस त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे 0.5 बरोबर 6 इंच. 6 कंपल्सरी समोरच्या आणि पाठीमागच्या गळ्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच प्लस करायचं आहे. ओके. त्यानंतर आहे 8 नंबरला बाही उंची. तर बाही उंची किती आहे, कशी मोजली जाते बघूया. दोन्ही साईडने बाह्या आहेत. बाहीची उंची तुम्ही कोणत्याही या साईडने मोजा किंवा या साईडने मोजा, बरोबर मिळते आपल्याला. तिथून आपण पुढच्या साईडने बाही जोडलेली आहे, तिथून आपल्याला बाहीची उंची मोजायची आहे. बरोबर टेप ठेवायचा इथं आणि बाहीची उंची मोजायची, थोडस नॉर्मल ओढायचं आपल्याला. तर इथं बाहीची उंची येते 4 इंच. किती? 4 इंच आली. कोणत्याही साईडने मोजा तुम्ही, बाहीची उंची बरोबरच मिळणार आपल्याला. तर ही बाहीची उंची आली 4 इंच प्लस. आता हे ब्लाऊज आपलं बिना अस्तरचं आहे. बिना अस्तरचं, ज्याला की आपल्याला अस्तर लावायचं नाही, तो ब्लाऊज आहे. महिमाची पीस सांगितलेले आहेत त्याचं शिवायचं आपल्याला. तर त्या बाहीची उंची आपण घेतली 4 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायचं आपल्याला बिना अस्तरच्या बाहीसाठी 1.5 इंच. 1.5 इंच जास्त घ्यायचं असतं, कारण पट्टी फोल्ड करून आपल्याला शिलाई द्यायची असते, त्यामुळे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचंय. म्हणजे 5.5 इंच. 5.5 कंपल्सरी. 1.5 किंवा 2 इंच घेऊ शकता तुम्ही शिलाई मार्जिन बाहीच्या उंचीमध्ये. कोण कोण 2 इंच घेतं, कोण कोण 1.5 इंच घेतं. तुम्हाला 1.5 घ्यायचं 1.5 घ्या. पट्टी किती फोल्ड केलेली आवडतं त्यानुसार आहे. जर पट्टी जास्त फोल्ड केलेली आवडत असेल तर तुम्ही इथं 2 इंच घ्या, आणि पट्टी फक्त 1 इंचाची फोल्ड व्हावी वाटत असेल तर तुम्ही 1.5 इंच घ्या. पट्टी म्हणजे आता नेमकं काय माहिती समजलंच असलं तर तुम्हाला. बिना अस्तरची ब्लाऊज तर असतातच सगळ्यांकडे. बाहीला आपण थोडस पट्टी एक फोल्ड करून शिलाई देतात लुंगडून, त्याच्यासाठी आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. हा, त्यानंतर पुढलं आहे बाही रुंदी. हा, बाही रुंदीचा तुम्हाला एक चार्ट मिळाला. मी व्हॉट्सअप वरती चार्ट पाठवला, वही मध्ये लिहून घेतला हा चार्ट बाही रुंदीचा. हा वाला बाही रुंदीचा चार्ट लिहून घेतला. ओके. तर बाही रुंदीचा चार्ट कसा आहे मी सांगते. बाही रुंदीचं एक सूत्र आहे, मी माझं सूत्र तयार केलेलं आहे, त्यानुसारच तुम्हाला सर्वांना बाहीची रुंदी घ्यायची आहे. चला सूत्र काय आहे ते बघू आपण. बाही रुंदी सूत्र. सूत्र म्हणा किंवा. तर आता बघा इकडे, मुंढा प्लस शिलाई मार्जिन. आता आपला 32 साईजचा मुंढा किती आहे. आता माझ्याकडून व्हिडिओ नाही अडकत आहे, माझं व्यवस्थित चालतंय इथे समोर. तुमचा काय तर रेंज प्रॉब्लेम असेल, रेंज मध्ये या. आज काय अडकत आहे वाटतंय का तुम्हाला व्हिडिओ. आता हा व्हिडिओ म्हणता येणार नाही. अडकत आहे.
एक मिनिट. मी मी शांत आहे. मी बघते नेट नेट प्रॉब्लेम काय आहे का ते. आता आहे का क्लिअर? आता सांगा. आता जे नाही म्हणतील त्यांचा काहीतरी तिकडून प्रॉब्लेम असेल. तुम्ही तिकडला प्रॉब्लेम बघा तुमचा. माझा तर मी प्रॉब्लेम इथं व्यवस्थित केलेला आहे. नेट प्रॉब्लेमचा काहीतरी असतो. तर तुम्हाला रेंज मध्ये यायचं. रेंज फुल पाहिजे झूम साठी. आता इथं मी बाही रुंदीचा चार्ट पाठवलेला आहे तुम्हाला. हा चार्ट सर्वांनाच मिळालेला आहे. आता लक्ष द्या सर्वांनी. बरोबर आहे आता सर्व मला लगेच समजतं इथं. चार्ट मिळालेला आहे. त्यामध्ये आपण काय लिहिलंय, बाही रुंदी चार्ट म्हणून लिहिलंय. तर मी इथं तुम्हाला बाही रुंदी सूत्र सांगते किंवा फॉर्म्युला. तर आता मुंढा प्लस शिलाई मार्जिन असं लिहिलेलं आहे मी इथं. मुंढा प्लस शिलाई मार्जिन. ओके. तर आता 32 साईजचं ब्लाऊज आहे आपलं. किती? 32. 32चा मुंढा किती आहे? 32चा मुंढा आपला आहे 5.5 6 इंच, 5.75. बरोबर. 5.75. आता इथं मुंढ्याचा आणखी क्लिअर करेन मी तुम्हाला. आता मला व्हॉट्सअप वरती मी बघितलं तर 32च ब्लाऊज आहे त्यांचं पण. आता तुमच्या सर्वांसाठीच आहे बरं का. आता सांगायचं म्हणजे ब्लाऊज आपला 32च आहे परंतु मुंढा 7 इंच. 7 इंच मुंढा घेऊन चालेल का ब्लाऊजला? चालेल. आता तुम्ही मुंढा वाढवलात म्हणजे तुमचा हा खालचा भाग कमी झाला, हा वाला. तुमचा जास्त मुंड्याचा गोलाकार वाढत गेला तसं तुमचा हा खालचा भाग कमी होणार फिटिंग साईडचा. मग तुम्हाला ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही. त्यामुळे तुम्हाला चार्ट दिलेला आहे. चार्ट वापरून तुम्हाला मुंढा घ्यायचा आहे, शोल्डर घ्यायचंय, गळा रुंदी घ्यायचंय. तुमच्या मापाचे ब्लाऊज जर 8 पण मुंढा येईल, तुम्ही 8 इंच घेचाल मुंढा. मग हा फिटिंगचा साईड फिटिंगचा भाग बसेल का तुम्हाला व्यवस्थित? हे सांगा, बसेल का? हे जर एवढंच झालं उंचीला, इथून एवढंच खाली, तर बसेल? मग मुंढा कमी घ्यायचाय का जास्त घ्यायचाय? आता मुंढा मग त्यासाठी चार्ट दिलेला आहे की तुमच्या मुंढ्यामध्ये बिघाड होऊ नये. नाही तर मी तुम्हाला सरळ मग सांगितलं असतं मापाचे ब्लाऊज घ्या मुंढा किती आहे ती.
मग चार्ट देण्याचं कारण काय, इथं कमी होऊ नये आपल्याला हे अंतर उंचीला. कमी झाल्यानंतर ब्लाऊज कसा बसेल, आता एवढा फरक पडला तर एक एक दीड दीड इंचाचा नाही बसणार ते. मुंढा आपला 32 साईजचा 5.75 आहे, 5.5 इंच. आणि पुढे काय लिहिलंय मी, प्लस शिलाई मार्जिन. आता हे शिलाई मार्जिन कुठं बघायचंय, कुठून घ्यायचंय, कुठून घ्यायचंय शिलाई मार्जिन? चार्ट मधून घ्यावं लागेल आपल्याला. चार्ट बघू आता. 32 साईज बरोबर, तर साईज इथं आहे 32 चार्ट मध्ये. मुंढा 5.6 इंच प्लस किती आहे घेतलंय मी शिलाई मार्जिन इथं, 3.5 इंच. एकूण रुंदी किती झाली, 9.25 इंच. तुम्हाला मुंढा प्लस शिलाई मार्जिन घेते वेळेस इथं बघायचे मार्जिन. इथं हे प्रत्येक साईज नुसार तुम्हाला इथं मार्जिन दिलेलं आहे. तुम्ही इथं जर नाही बघला तर तुम्ही डायरेक्ट इकडे बघा, बाहीची रुंदी किती घ्यायची, एकूण रुंदी मार्जिन सह. इकडे बघा, इथं सुद्धा तुम्हाला बघायची गरज नाही, डायरेक्ट इथं बघा कडेने. बाही रुंदी मुंढा प्लस शिलाई मार्जिन. आता 32 साईज आहे तर 32 साईज साठी 3.5 इंच शिलाई मार्जिन आहे, 3.5 बरोबर 9.25 इंच, 9.25. आता आणखी समजा उदाहरणार्थ तुमची साईज आहे 36, आता तुम्हाला सांगायचं 36 साईजच. 36चा मुंढा किती आहे, 36 साईजचा मुंढा हा 36 साईजचा मुंढा आहे आपला 6 इंच बरोबर, 6. प्लस मार्जिन किती घ्यावं लागेल आता तुम्ही बघून सांगा, आता तुम्ही चार्ट आहे तुमच्याकडे. 36 साईज ला शिलाई मार्जिन किती घ्यावं लागेल, हा 4 इंच बरोबर. मग एकूण रुंदी किती झाली बाहीची, 10 इंच. आणखी पुढे बरोबर 38 किंवा 40, 38 करू आपण. 38 ला मुंढा किती आहे, 38चा मुंढा हा बरोबर 38चा मुंढा आहे 6.5 प्लस शिलाई मार्जिन किती आहे 38 साईज साठी, बरोबर 4.5 इंच, 4.5 बरोबर 11 इंच, 11. म्हणजे हा चार्ट कसा आहे समजला आता सर्वांना, बाहेर रुंदीचा. तुमची साईज 28 साईज पासून 50 साईज पर्यंत कोणतीही असू द्या, तुम्हाला बाही रुंदी इकडे साईडला मिळेल. किती घ्यायची तुम्ही, बाही रुंदी क्लिअर झाली. ह्या जर पद्धतीने तुम्ही बाही रुंदी घेतला तर तुमची बाहीची रुंदी कमी होणार नाही, बरोबर अॅक्युरेट येणार. आता कोणाकोणाला बाही जोडते वेळेस कमी पडते, पडते का नाही, जास्त तर कधीच होत नाही पण कमी पडते. इथे बघा चार्ट मध्ये आहे सर्व, मला सुद्धा तुम्हाला विचारायची गरज नाही. 28 साईज पासून 44, 44 पण त्यामध्ये आली, 50 साईज पर्यंत आहे. आता चार्ट वही मध्ये लिहून घेतले, मला फोटो पाठवायचे आहेत सर्वांनीच आज संध्याकाळपर्यंत. म्हणजे आता तुम्हाला हे माहिती नाही की 44 ला किती, ह्याला किती, तर तुम्ही हे चार्ट वही मध्ये लिहिलेले नाहीत.
फोन मधले चार्ट आता क्लास चालू असताना काहीच कामाचे नाहीत, तर तुम्हाला सर्व चार्ट वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत. ओके. समजली का बाह्य रुंदी कशी आहे ती? मुंढा 5.75 प्लस शिलाई मार्जिन 32 ला 3.5 इंच आहे, 3.5 बरोबर 9.25, 9.25. आता हे तर झालं, बाह्य रुंदी क्लिअर झाली. आता आहे दंडघेर, शेवटचं माप आपलं. हे शेवटचं माप. ब्लाऊज वर बाहीची रुंदी नाही समजणार, कमी पडेल किंवा जास्त होईल. आता मी तुम्हाला साधं सिंपल उदाहरण दिलं, सूत्र सांगितलेलं आहे. जेवढा मुंडा आहे तेवढा घ्या आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन घ्या. तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कोणती साईज येणार आहे का? तुम्हाला 28 साईज पासून 50 साईज पर्यंत मी चार्ट दिलेला आहे. याच्या व्यतिरिक्त येणार आहे का तुम्हाला कोणती दुसरी साईज आहे का याच्या व्यतिरिक्त? तुम्हाला कन्फ्युज होणार आहे. मी मोजून दाखवेन, सगळंच करेन. पुढे चालून मग कमी पडल्यानंतर तुम्ही मला म्हणता बाही कमी पडली, आता काय करायचं? आणि या चार्ट प्रमाणे जर तुम्ही बाही रुंदी घेतलात तर ऍक्युरेट बरोबर बाही होणार. कमी पडणार नाही, उलट जास्त होईल, 1/2 इंच 1/2 इंच, पण कमी पडणार नाही. कमी पडल्यानंतर जोड देण्यामध्ये आपला तिथे वेळ जातो. ते टेन्शनच नको जोड वगैरे द्यायचं, बरोबर बाहीची रुंदी होते. चार्ट यूज करून घ्या, बाहीची रुंदी मापाच्या, ब्लाऊज वरून बाही रुंदी घ्यायचा काही विचार करू नका. आणि तुम्हाला एवढा चार्ट दिलेला आहे 28 पासून 50 साईज पर्यंत, सर्व चालू त्यामध्ये. आता दंडखेर मोजू आपण. आता सूत्र तयार केलेलं आहे ते मुंढ्याप्रमाणेच केले. प्रत्येक साईजचा मुंढा किती आहे, त्यामध्ये एवढं शिलाई मार्जिन घेतल्यानंतर किती बसेल, किती होईल, पुरेल नाही पुरेल, हे सर्वच गोष्टी अनुभवावरून केलेल्या आहेत. हा चार्ट खूप अनुभवी चार्ट आहे. आतापर्यंत खूप सारे ब्लाऊज शिवलेले आहेत आणि एकदम परफेक्ट येतात, आणि सर्व ताईंना हा चार्ट देते ब्लाऊज बाहेर रुंदीचा. दंडघेर मोजूया किती आहे तो. 5.5 इंच. या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत मोजायचं आपल्याला दंडघेर. हा असा बॉटम किंवा दंडघेर 5.5 इंच येतोय. 5.5, 5.5, 5.5 प्लस याच्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायचं आपल्याला 1.5 इंच, 1.5-2 घेऊ शकतो आपण, किंवा पूर्ण असं फक्त 5.5. आणि हे जे मुंढा प्लस शिलाई मार्जिन आहे बाहीची, एवढी सुद्धा खाली रुंदी घेतली बाहीची तर ते सुद्धा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही. पुढे बघूया आपण. म्हणजे दंडघेर घेतल्यानंतर आणि नाही घेतल्यानंतर काय प्रॉब्लेम येतो ते पुढे बघू आपण, काय फरक पडतो ते. त्या दंडघेरामध्ये शिलाई मार्जिन तुम्ही 1.5 किंवा 2 इंच घेऊ शकता. 1.5 बरोबर 7 इंच.
तर आपली 10 माप कंप्लीट झालेली आहेत. आता इथं 10 मापापर्यंत घेतलं, परंतु मी तुम्हाला इथं कमरेचं माप नाही सांगितलं. तर इथं कमरेचं माप जे आहे ते आपण ज्यावेळेस फिटिंग करू ना त्यावेळेस मी कमरेचं माप क्लिअर करेन कसं घ्यायचंय काय नाही ते. कमरेचं माप ऑटोमॅटिक फिटिंग करते वेळेस येतं. ओके. तर हे समजली सर्व माप तुम्हाला. 10 माप कशी मोजायची आहेत, काय काय करायचंय, त्यामध्ये मार्जिन किती ऍड करायचंय, क्लिअर आहे का हे सर्वांसाठी? मला सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये सांगा एक वेळेस. बाही रुंदी आपण आता बाहीचा डायग्राम काढते वेळेस पण बघूया. बाही रुंदीचा चार्ट आहे हा. जेवढा मुंढा आहे तेवढा घ्यायचा आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन आहे ते घ्यायचं. बाही रुंदी सूत्र मुंढा प्लस शिलाई मार्जिन, आपली जी काही साईज आहे त्यानुसार मुंढा घ्यायचा प्लस करायचा आणि त्याच्या पुढे हे मार्जिन आपलं या चार्ट मध्ये बघून घ्यायचं आहे. ओके. म्हणजे इथं काही डाऊट नको मापा कशी घ्यायची, कारण मापा घेणं काही अवघड नाही. आणि ह्या तिन्हीचा चार्ट असल्यामुळे ह्या तिन्हीचं काही टेन्शन नाही. राहिली बाकीची माप हे आपण बघितलेलंच आहोत. विड्थ, स्लीव्ज विड्थ हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये म्हणतात स्लीव्ज विड्थ, हिंदीमध्ये स्लीव्ज विड्थ. लेंथ, आपण लेंथ घेतली बाहीची 4.4 प्लस दीड आणि विड्थ घेतली 5.25 इंच प्लस 3.5. ओके. आता कंबर तुम्हाला अंगावर मोजून घ्यायची आहे. जी काही कंबर आलेली आहे तेवढी घ्यायची आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन 2 इंच ऍड करायचं. कंबर पण तुम्ही इथं मापाचे ब्लाउजून मोजू शकता. कसं आहे प्रत्येकाची कंबर कमी जास्त असते त्यामुळे प्रॉब्लेम येतो तुम्हाला. कंबर मोजा तुमची किती आहे ती. 6.5 आहे. 6.5 प्लस याच्यामध्ये शिलाई मार्जिन ऍड करायचं 2 इंच. इथं जसं आपण चेस्ट मध्ये 2 इंच मार्जिन ऍड केलंय तसंच कमरेमध्ये सुद्धा तुम्हाला शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे. 2 इंच म्हणजे 8.5 असं येतं. हो, सगळ्या मापाच्या दंडघेरसाठी 1.5 किंवा 2 इंच घ्यायचं. तर आता आपण ब्लाऊजचा डायग्राम बघूया. मी 2 मिनिट मी कॅमेरा सेट करते. दिसणार नाही किंवा आवाज येणार नाही 2 मिनिटासाठी कॅमेरा सेट होईपर्यंत. परत एकदा रिपीट करते, कॅमेरा मी सेट करत आहे, दिसणार नाही किंवा आवाज माझा तुमच्यापर्यंत येणार नाही. ओके.
दिसतंय का व्यवस्थित? पाठीमागील भाग त्याला आपण 1 नंबर दिला. आता जी आपण माप घेतलेली आहेत मापाच्या ब्लाऊजवरून, त्यानुसार इथे डायग्राम तयार करायचा आहे. सुरुवातीला आपण ब्लाऊजची उंची घेतली. उंची, तर ब्लाऊजची उंची आहे 12.5 इंच. 12.5 प्लस त्यामध्ये आपण शिलाई मार्जिन घेतलं 1 इंच, बरोबर 13.5 इंच. 13.5. तर इथं माझ्याकडे ही पट्टी आहे. तर याच्यामध्ये माप इंचामध्येच असतात या पट्टीमध्ये. इंचामध्येच आहेत, इंच. तर आता याच पट्टीने मी रेष ओढून घेते 13.5 इंचाची. 13.5. 13.5. ही काय झाली? उंचीची रेष. उंचीची रेष. ओके. तर आता दुसरा पॉइंट घ्यायचा आपल्याला. उंचीची फक्त मी एक रेष ओढलेली आहे. आता सर्वांनी लक्ष इकडे द्या. तुम्ही जे काही काम करत असाल वगैरे काय असेल ते तिकडे लक्ष देऊ नका. सर्वांनी इकडे लक्ष द्या. डायग्राम आपण तयार करत आहोत. त्यानंतर आहे रुंदी. एखादा जरी पॉइंट मिस झाला तर पुढे समजत नाही. रुंदी आहे आपली 8 इंच. ब्लाऊज आहे आपलं 32 साईजचं. 8 प्लस शिलाई मार्जिन आपण घेतलेली आहे 2 इंच, बरोबर 10. मग आता आडवी रेष ओढायची आहे आपल्याला 10 इंचाची. उंची मिळाली. उभी रेष म्हणजे उंचीची रेष आणि आडवी रेष म्हणजे रुंदीची. आणि आपल्याला आता इथे बॉक्स तयार करायचा आहे 13.5. बॉक्स व्यवस्थित तयार झाला पाहिजे. बॉक्स व्यवस्थित तयार झाला पाहिजे. आडवा आणि उभा व्यवस्थित. खाली पण 10 इंच बरोबर आलं का बघायचं आणि इथे पण 13.5 इंच बरोबर आलं का. म्हणजे जी काय आपली ब्लाऊजची उंची आणि रुंदी आहे तो बॉक्स व्यवस्थित झाला पाहिजे. जसं की मी इथं तयार केला आहे तसा. ही काय आहे आपल्या ब्लाऊजची उंची, त्यानंतर ही आहे रुंदी. हा मूळ पाया असतो. हा आपला मूळ पाया असतो. त्यामुळे मूळ पाया पक्का करणं गरजेचं आहे की नाही. आता घर बांधते वेळेस पाया घेतात ना आपण, घराला बांधतात का नाही पाया अगोदर, का डायरेक्ट लगेच विटाने बांधायला सुरू करतो, तसं राहतं का? अगोदर पाया पक्का करतो आणि नंतर मग वर बांधकाम चालू करतो, तसंच आहे. आता हा पाया पक्का करायचा आहे, नंतर पुढचा आवाज आपल्याला करायचा आहे. काय करायचे पुढचं, पुढची मापं घ्यायची आहेत. तर आता बघा, आता ही माझ्या साईडने जी आहे ती जॉईंट बाजू आहे. काय आहे? जॉईंट बाजू. जॉईंट बाजू ही आहे खालची बाजू. आणि ही आहे बाहेरची बाजू, म्हणजे खुली बाजू. आणि ही आहे वरची बाजू.
अशा चार बाजू आहेत, जॉईंट बाजू, खालची बाजू, बाहेरची बाजू आणि वरची बाजू. ठीक आहे, आता बाजू लक्षात घ्या अगोदर कोणत्या कोणत्या आहेत. आता आपल्याला पुढचं माप घ्यायचंय म्हणजे तिसरं, शोल्डर. शोल्डर घ्यायचं आपल्याला. तर शोल्डर आहे आपलं 32 साईज साठी 5.25 इंच, 5.25. कुठे घ्यायचं आता शोल्डर आपल्याला? जॉईंट साईडने वरच्या आडव्या रेषेवरती या ठिकाणी घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर. 5.25 इंच जॉईंट बाजूने वरच्या आडव्या रेषेवरती. 5.25, 5.25. 5च्या पुढे दोन रेषा म्हणजे 5.25 इंच. तर इथे बरोबर टेप ठेवते आणि मार्क करून घेते 5.25. हा पॉइंट कशाचा आहे? शोल्डरचा. मला नाही माहित. शोल्डर घेतला आपण. त्यानंतर चौथं माप आहे गळा रुंदी. गळा रुंदी किती आहे? 2.25 इंच, 2.25. किती? 2.25. तर कुठे घ्यायचं गळा रुंदी? या जॉईंट साइडनेच, या आडव्या रेषेवरती गळा रुंदी घ्यायची आहे. शोल्डर आणि गळा रुंदी एकाच रेषेवरती येते. 2 पॉइंट आपले एकाच रेषेवरती येणार आहेत. शोल्डर साठी पॉइंट दिला, तसंच आतल्या साईडने गळा रुंदीसाठी आपल्याला पॉइंट द्यावा लागतो 2.25 इंच. हे काय आहे? गळा. तर 2 पॉइंट कुठे दिले आलं का लक्षात? जॉईंट साइडने वरच्या आडव्या रेषेवरती आपल्याला 2 पॉइंट द्यायचे आहेत. हे आहे शोल्डर 5.25 इंच, हे आहे गळा रुंदी 2.25 इंच. समजले 2 पॉइंट? बॉक्स पासून ते हे 2 पॉइंट पर्यंत समजलं. पुढचं पाचवं माप आहे आपलं मुंढा. मुंढा आहे आपला 5.25 इंच, 5.75. 5.75. तर आता आपल्याला मुंढा कुठून घ्यायचा आहे? ज्या ठिकाणी आपण शोल्डर साठी पॉइंट दिलेला आहे तिथून खालच्या साईडने आपल्याला मुंढा घ्यायचा आहे. कुठून? शोल्डरच्या पॉइंट पासून खाली आपल्याला मुंढा उंची घ्यायचंय म्हणजे 5.5 इंच, 5.75. हे नाव मोडते मी, शोल्डर आहे, आठवण राहू द्या. हे आता इथं 5.75 म्हणजे 5.5 इंच. 6ला 2 रेषा कमी, 6ला 2 रेषा कमी म्हणजे 5.5 इंच. वर किती आहे शोल्डर? 5.25. मग इथं पॉइंट दिलाय आपण हा छोटासा, तर इथे सुद्धा 5.25 इंच अंतराला आहे का नाही ते आपल्याला चेक करावं लागतं. करूया चेक. इथं वर 5.25 आहे बरोबर, तर इथं पण 5.25 इंच करेक्ट आलं पाहिजे. नाहीतर मग काय होतं, आतमध्ये तर पॉइंट येतो नाही तर बाहेरच्या साईडने तर जातो. तसं व्हायला नको, म्हणून एक वेळेस चेक करून घेणं खूप गरजेचं आहे. तर हा मधातला आहे आपला पॉइंट 5.25 इंचाचा. मग ही मुंढ्याची आपण रेष ओढून घ्यायची अशी. बॉक्स तयार करायचा. बॉक्स तयार करायचा, इथे का उभी रेष ओढली, या बॉक्स मध्ये दुसरा बॉक्स करायचा मुंढ्याचा एक छोटा. कुठून? बाहेरच्या बाजूने वरच्या साईडला हा असा बॉक्स तयार करायचा. व्यवस्थित बॉक्स तयार करून घ्यायचा असतो. त्याच्या आता मुंढा चौकोनी असतो का? नसतो, गोल असतो. त्याला आपल्याला आकार द्यावा लागतो. तर जी मी तुम्हाला पट्टी सांगितली आहे फ्रेंच कर्व, ही वाली पट्टी फ्रेंच कर्व, तर त्याने आपल्याला मुंढ्याला आकार देता येतो. तर बघूया आपण कसं कसं देतो तो आकार. आपण सुरुवातीला पॉइंट देऊया. किती? 1.5 इंचावरती पाठीमागाचा मुंढा आहे, तर पाठीमागाच्या मुंड्याचा गोलाकार 1.5 इंचावरती द्यायचा आहे. किती? 1.5, 1.5 इंच या कोण्यावरून.
दीड इंचावरती पॉइंट देऊया असा. 1.5. आता ज्यांच्याकडे फ्रेंच कर्व आहे त्यांनी 1.5 इंचावरती पॉइंट द्यायचा आणि फ्रेंच कर्व आपल्याला 1.5 इंचाच्या पॉइंट बरोबर असं ठेवायचं. आता बघा फ्रेंच कर्व कसा ठेवते मी, बरोबर 1.5 इंचाच्या पॉइंट पाशी असं आपल्याला फ्रेंच कर्व ठेवायचा आहे. कोणाबरोबर हा पॉइंट द्यायचा आपल्याला, कोणाबरोबर. आणि अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा असतो फ्रेंच कर्वने 1.5 इंचापासून. एकदम मस्त आकार येतो. हा झाला फ्रेंच कर्वनी आकार. आता आपल्याला हाताने द्यायचा आहे. आता आपण हाताने आकार कसा द्यायचा ते बघू. आता हा तर दिला आपण 1.5 इंचावरती, हा इथंच येणार. ठीक आहे. तुमचा आकार बिघडणार नाही, एकदम व्यवस्थित येईल. या पद्धतीने मी सांगते, ट्रिक सांगते आता मुंढ्याला आकार देण्याची. तर आपल्याला काय करायचं, उभ्या रेषेवरती 2.5 इंचावरती एक पॉइंट द्यायचा आहे. 2.5, 2.5 इंचावरती. आणि आडव्या रेषेवरती बाहेरून 2 इंचावरती 2. तर हे पॉइंट तुम्हाला कंपल्सरी द्यायचे आहेत, म्हणजे तुमचा मुंड्याचा आकार एकदम बरोबर येईल. मुंढाचा आकार बरोबर येतो. आता फक्त दोन साईज आहेत ज्या नक्की लहान आहेत, 30 आणि 28. 30 आणि 28 आणि 30 या दोन साईज आहेत. त्यासाठी हा जो 2.5 इंचाचा पॉइंट आहे ना, तो फक्त 2 इंचावरती घ्यायचा आहे. किती? 2 इंचावरती. फक्त या दोन साईज साठी बदलायचा हा पॉइंट 2.5चा. आणि बाकी साईज साठी तुम्हाला 2.5 इंचावरती द्यायचा आहे तो पॉइंट. आणि 2.5 इंचापासून आपल्याला गोलाकार द्यायला स्टार्ट करायचं. डॉट डॉट मध्ये एकदम रेषा नाही ओढायच्या, डॉट डॉट मध्ये आकार द्यायला सुरू करायचं. डॉट डॉट मध्ये हे असं आला आकार. फ्रेंच कर्वनी पण असाच येतो आणि हाताने पण. या पद्धतीने जर तुम्ही मुंढ्याला आकार दिलात ना, एकदम छान येतो हे असं. हा असं समजलं ट्रिक काय आहे ते मुंड्याला आकार देण्याची. ओके. त्यानंतर पुढची स्टेप घेऊया आपण आता. पुढची स्टेप आहे आपल्याला पाठीमागील गळा उंची घ्यायची आहे. गळा उंची घ्यायची आता आपल्याला. तर किती आहे आपली गळा उंची? गळा उंची आहे 9.5 इंच. 9.5 प्लस 0.5 बरोबर 10. आता हा जो चार्ट आहे ना आपला, कोणता? शोल्डर, गळा रुंदी आणि मुंढा याचा. शोल्डर गळ्याची उंची 10 पेक्षा जास्त असेल तर तिथे तुम्हाला शोल्डर कमी घ्यावं लागेल. 10 इंचापेक्षा जर गळ्याची उंची कमी असेल तर तुम्हाला तिथे शोल्डर कमी घ्यावं लागेल. किती कमी घ्यायचंय? पाव इंचाने कमी करायची, जास्त नाही, फक्त पाव इंच. 5.5 असेल तर तिथे तुम्हाला 5.25 इंच घ्यायचंय. 10 इंचापेक्षा.
तर शोल्डर बदलायचं. वहीमध्ये नोट करून घ्या. दिसतंय? आता उदाहरणार्थ 34चं शोल्डर किती आहे? 5.5 इंच. 5.5. ओके. आता तेच तुमची गळा उंची 10.5 असेल, 10.5 असेल, तर 5.5 ऐवजी तुम्हाला 5.25 इंच शोल्डर घ्यायचं आहे. गळा रुंदी तुम्ही आहे तीच ठेवू शकता, फक्त शोल्डर कमी करायचे तुम्हाला तिथं. ओके. फक्त तुम्हाला काय करायचंय, गळा उंची बदललं की शोल्डर थोडस कमी करायचंय. म्हणजे किती 5 इंचाचा फरक आहे. आणि 6 इंचापेक्षा जर गळा लहान असेल, 6 पेक्षा गळा लहान असेल, तर शोल्डर वाढवणे. आता उदाहरणार्थ 36 साईज आहे, 36चं शोल्डर आहे 5.5 आणि गळा आहे आता तुमचा 5.5 गळा उंची. तर तिथे तुम्हाला काय करावं लागेल, शोल्डर वाढवावं लागेल, 5.75 घ्यावं लागेल, 5.25 इंच. गळा उंची कमी झाली की शोल्डर पण आपल्याला वाढवावं लागतं. गळा उंची जास्त झाली की शोल्डर आपल्याला थोडस कमी करावं लागतं. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता हे 7 इंचापासून ते 10 इंचापर्यंत आपला गळा म्हणजे 6.5 पासून, शक्यतो 6.5 पासून चालतो. पाठीमागलच्या गळ्याची उंची 6.5 पासून जर तुमची गळा उंची 10 इंचापर्यंत असेल, तर मी पाठवलेला चार्ट तुम्हाला बरोबर येतो. आणि जर असं काही थोडंफार चेंजेस करायचे असतील, गळा उंची जास्त वगैरे असेल, तर थोडस चेंज करून घ्यायचंय तुम्हाला. 11.5 असेल तर 5.25 घ्यायचं. एवढंच घ्यायचं, 5.25. आता माझी गळा उंची आहे 9.5, प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आहे किती, अर्धा इंच, म्हणजे 10. आणि खालच्याही साईडने इथं बरोबर 2.25 इंच आलं का चेक करायचं आणि गळा मार्किंग करून घ्यायचं. हा गळा आपण चौकोनीच करणार आहोत. चौकोनी गळ्याला पट्टी कशी लावायची आहे ते शिकायचं आपल्याला. आता कमरेमध्ये एक डाच असतो, कमरेमध्ये डाच, टक्स इथे खाली, तर त्याची आपला रुंदी काढायची आहे. आता इथं ट्रिक बघा डाचाची रुंदी काढण्याची. आता इथं शोल्डर आहे आपलं. आता हे पूर्ण नसतं बरं का शोल्डर, आता फक्त एवढं शोल्डर, इथून गळा मायनस झाला इकडे 2.25 इंच. आता हे बाण जे दाखवलेलं आहे ना, तेवढंच आहे आपलं शोल्डर. त्यातून काय करायचं, आपल्याला ह्याचं बरोबर ठेवायचं आहे शोल्डर वरती टेप. आणि या शोल्डरचं आपल्याला सेंटर काढायचं. किती आहे, 3 इंच आहे, त्याचा अर्ध किती आहे ना, 1.5 इंच. 1.5 इंचावरती पॉइंट द्यायचा. 1.5 इंचावरती पॉइंट दिला की मग या टोकापासून या सेंटर पर्यंत आपल्याला मोजायचं किती होतं ते बघायचंय. बघू, 4.25 इंच, 3.75, म्हणजे 4 ला 2 रेषा कमी. आता हे कुठं घ्यायचं आलेलं, या आडव्या रेषेवरती घ्यायचं आहे. 3.75 कंपल्सरी तुमच्या ब्लाउजची जी काही साईज असू, तर त्यावेळेस तुम्हाला डाचाची रुंदी काढते वेळेस शोल्डरचं सेंटर घ्यायचंय, त्याचा अर्ध करायचं आणि या टोकापासून सेंटर पर्यंत मोजायचं किती येतं ते तुम्हाला इथं खाली घ्यायचं आहे. ती तुमच्या डाचाची रुंदी 4.25. आणि डाचाची उंची घ्यायची आपला 3.5 इंच. 3.5. आता ही कशी आली डाचाची उंची 3.5 इंच, आणि इथं सुद्धा 4.25 इंच आलं का बघायचं. डाच मार्किंग करून घ्यायचा. डाचाची उंची घेतली आहे मी 3.5 आणि रुंदी घेतली आहे
3.75 ही रुंदी. डाचाला शिलाई द्यायची असते. डाचाला शिलाई दोन्ही साइड आपला फोल्ड करून शिलाई द्यायची असते ब्लाऊज शिवते वेळेस. काय करायचं तुला, या साइडने अर्धा इंच, दुसऱ्या साइडने अर्धा इंच, दोन्ही साइडने अर्धा अर्धा इंचावरती पॉईंट द्यायचे. जर तुम्ही याच्यापेक्षा जर कमी शिलाई दिलात अर्धा इंचापेक्षा, तर तुमचं ब्लाऊज पाठीमधून उचललं जातं. पाठीमधून उचललं जातं. 0.5 प्लस 0.5 बरोबर 1 इंचाचा हा डाच आहे. आणि डाचाला आपण मार्किंग करून घेऊया. हे असं. चला आता मी परत रिपीट करते, सर्वांनी लक्ष द्या आता. बॉक्स तयार केला उंची आणि रुंदीचा, त्यानंतर शोल्डर गळा रुंदी घेतलं, मुंढा घेतला, मुंढाला गोलाकार देऊन घेतला 1.5 इंचावरती. पॉइंट समजावून सांगितले इथं मी. वर द्यायचं 2.5 इंचावरती, खाली द्यायचं 2 इंचावरती आणि मुंढाला आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर गळा उंची घेतली आपण. आणि पुढे डाच घ्यायचा आहे. तर डाच घेण्यासाठी आपण काय केलं, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत या शोल्डरचं आपण सेंटर काढलं. बाण दिसतो इथं, या बाणाचं सेंटर काढलं इथं मधलं. तर किती 3 होतं, तर त्याचं आलं इथं अर्धा केलं, 1.5 इंच आलं, दीड. तर काय करायचं, मी या टोकापासून या सेंटर पर्यंत तुम्हाला मोजायचंय किती इंच आहे ते मोजायचे. कोणाचं 4 येईल, कोणाचं 2.25 येईल, कोणाचं 3.5 येईल, साईज नुसार आहे. आणि ते इथं जेवढं आलेलं आहे तेवढं तुम्हाला इथं खाली घ्यायचंय, म्हणजे 4.25 इंच. आता हे डाचाची उंची कशी घेतली मी इथे साईडला लिहून देते, चार्ट देते लिहून तुम्हाला. डाचाच्या उंचीचा तर तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे. ब्लाऊजच्या मूळ उंचीनुसार डाचाची उंची घेणे. झालं का आता क्लिअर सर्वांचं? समोरचा भाग नाहीच नाही इथं आणखी तयार केला. कुठं आहे आपला समोरचा भाग? आज होतच नाही येतो, उद्या बघणार आहोत आपण समोरचा भाग. डाचाची उंची मूळ उंचीनुसार. मूळ उंचीनुसार. आता समजा उदाहरणार्थ तुमच्या ब्लाऊजची उंची आहे 11 ते 12.5, त्यामध्ये 11, 11.5, 12, 12.5 इथेपर्यंत आलं. तर त्याच्या डाचाची उंची घ्यायची आहे 3.5 इंच, जसं की आपण इथं घेतली, ह्या डाचाची उंची घेतली तसंच तिथं पण घ्यायचंय. त्यानंतर तुमच्या ब्लाऊजची उंची 13 ते 14.5, त्यामध्ये 13, 13.5, 14, 14.5 मूळ उंची आहे बरं का, ही मूळ उंची आहे ब्लाऊजची. तर त्यासाठी तुम्हाला डाचाची उंची घ्यायची 4 इंच. आणि त्याच्या पुढे 15 ते 16, 16.5 काय असेल ते ब्लाऊज, तर त्याच्या डाचाची उंची घ्यायची तुम्हाला 4.5 इंच. बस एवढंच आहे. हे एवढंच तुम्हाला वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. लिहून घ्या ते, नाहीतर मी फोटो पाठवणारच आहे असंही. फोटो मध्ये बघून लिहून घ्या तुम्ही. म्हणजे सर्व चार्ट वहीमध्ये पाहिजेत, मला सर्व चार्टचे फोटो आला पाहिजेत. आळस करू नका. तुम्ही आजच्या आज जे सांगितलं तेवढं करचाल ना, तर ते तुमच्यासाठीच चांगलं आहे. आता मी तुम्हाला होमवर्क सांगते. होमवर्क ऐका. आता हा जो पाठीमागायच्या भागाचा डायग्राम आहे, हा वहीमध्ये काढायचा आहे तुम्हाला. वहीमध्ये डायग्राम काढायचा आहे. केवढा काढचाल वहीमध्ये डायग्राम तुम्ही? कसं काढचाल? आता डेमो साठी दाखवते. असं छोटासा डायग्राम तुम्हाला वहीमध्ये काढायचा आहे. आणि वर लिहायचं पाठीमागील भाग. हो केली, फोटो सेंड केलेली आहे ऑलरेडी.
छोटासा डायग्राम तुम्हाला वहीमध्ये काढायचा का? एवढे डायग्रामची माप वहीमध्ये बसतात का? आपली नाहीत बसत, त्यामुळे छोटासा डायग्राम काढायचा आहे. चार्ट तुम्हाला वहीमध्ये लिहून ठेवायचंय. आणि आजची जी पुढची, काल आपण 5 माप घेतली होती, आता आज आपण दुसरी 5 माप घेतलेली आहेत. असे 2 ब्लाऊजची तुम्हाला माप काढून घ्यायची आहेत आणि मला त्याचा फोटो पाठवायचा आहे. ओके, 2 ब्लाऊजची माप, तुमचा एक आणि दुसरं कोणाचा तरी घ्या घरातल्यांचा, असे 2 माप तुम्हाला तयार करायचे आणि त्याचा फोटो मला व्हॉट्सअप वरती पाठवायचा आहे. करून घ्या एवढा. आणि हे टाकलेला आहे मी फोटो, हे लिहून घ्या आणि हा सुद्धा डायग्राम वहीमध्ये काढून घ्या. उद्या आपण समोरचा भाग तयार करणार आहोत, त्या अगोदर एक तुम्हाला चार्टचा फोटो मिळेल, तो सुद्धा चार्ट तुम्हाला वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. समोरच्या भागाचा चार्ट आहे तो. ओके, चला मग भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय.